कानातले फार तर 3-1 ग्रॅमचे असतील, त्याच्यासाठी तू 2 लाख रुपये दिलेस? याची किंमत 50,000पेक्षा जास्त नसेल, म्हणजे तू सुद्धा खोटं बोलतेयस. मॅडम, ती मला वाचवण्यासाठी हे सगळं खोटं बोलायले. मी सांगतो, निंगीला हे कानातले मीच दिलेत. हे 3 ग्रॅमचे 8 कॅरेटानं साधारण किंमत 17,000 असेल. बरोबर आहे. या मुलांना देखील तीच रक्कम लिहिलेली आहे. यांनी ऑलरेडी कन्फेशन लेटर दिलेलं आहे. अरे, हे तर अगदी स्पष्ट आहे. या मुलाने कबुली जबाबच लिहून दिलेला आहे आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे. या पत्रामध्ये हा मुलगा म्हणतो की डोनेशन बॉक्समध्ये असलेली 22,000 आणि काही जी रक्कम होती त्यातील रक्कम त्याने कमळीला 17,000 रुपये दिले आणि उरलेले 4-1 हजार आणखीन काही पैसे हे कमळीने त्याला त्याचा वाटा म्हणून दिले होते, ज्यापैकी साधारण 1,500-1 हजार रुपये या मुलाने पार्टीसाठी त्याच्या पर्सनल खर्चासाठी म्हणून वापरले आणि उरलेली रक्कम तो आता सरांना परत देतोय असं लिहिले. सर मला माफ करा हो. खरं तर ना हे सगळं कमळीमुळेच झालंय. माझी चोरी वगैरे करायची काही इच्छाच नव्हती हो, पण कमळी जीएस आहे ना, ज्या दबावाला मी बळी पडलो. हे आदित्य, तू ग काय बी खोटं बोलायलास. उगा तोंडाला येईल तर बोलू नको. बिहेव युअरसेल्फ कमळी. सर मी म्हणजे CCTV खोटा, हा बोलतोय ते खोटा, तू एकटी तेवढी खरी काय? हो सर, हा मुलगा खोटं बोलतोय, तो खोटारडा आहे. वय सर. हो सर, माझ्या कमळीने काय बी केलेलं नाही. योच खोटारडा आहे. याला की नाही असं खलबत्यात कुठलं आणि कुठतो म्हणजे बरोबर पोपटासारखं खरं खरं बोलवली. या चक्कर निंगी थांब. सर, कमळी असं काही करणार नाही. अहो, आपण सगळे ओळखतो तिला. हे बघा ऋषी सर, तुम्ही तिची बाजू घेऊन चूक करताय. सगळे CCTV पुरावे तिच्या विरोधात आहे. मला वाटतं आता कमळीचा दोष सिद्ध झालेला आहे. सर 1 मिनिट. सर ह्यो सरळ सरळ माझ्यावर अन्याय आहे. मी खरंच काय केलेलं नाही. कोण तर मुद्दाम हे सगळं करायला, कोण मला माहित नाही. ते मला काय षडयंत्र ते तसं करायला. षडयंत्र हे शब्द तर अगदी मोठा वापरलेला आहेस. कोण आहेस कोण ग तू? अशी कोण मोठी तू लागून गेलेली आहेस की तुझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय म्हणून? सर, मी तुम्हाला सांगते की मला या मुलीचा चांगला अनुभव आहे. ही खोटारडी आहे आणि हिने चोरी केलेली आहे. फार लांबचं नाही, अलीकडचाच एक किस्सा झाला होता. हिनेच आमच्या रागिणीच्या गळ्यातला हार चोरला होता. CCTV फुटेजमध्ये सुद्धा ते आलं होतं. निव्वळ माझ्या वहिनींमुळे ती वाचलेली आहे. पास खरं नाही वाटत आहे. अहो, मी सांगते ना, तो किस्सा असा झाला की राजनने निघी आहे ग. दाखव दाखव काय. किती सुंदर आहे हार. पार्वती मेणवाती लाव ग. पार्वती पण कुठे दिसत नाहीये. का ओरडतेस? राजन, कोणीतरी माझ्या गळ्यातला नेकलेस घालून तिथे पळून गेला. काय झालं? तुम्ही माझ्याकडे असं का बघायला सगळे? आत्याबास, उगाच तिच्यावर खापर फोडतेस. अरे राजन, मी तुझ्या मुलीच्या विरोधात बोलत नाहीये. इथे मी आज एका स्टुडंटने चोरी केलेली आहे
त्याविषयी, त्या स्टुडंट विषयी बोलते, कळलं? नाही पण कमळी, तू खरोखरच आम्हाला निराश केलेली आहेस. म्हणजे मला वाटलं होतं की तू गावाहून इकडे शिक्षणासाठी आलेली होतकरू मुलगी आहेस म्हणून, पण तू इथे चोरी करण्यासाठी आलेली आहेस. आणि अशी चोरटी आणि खोटारडी मुलगी आमच्या कॉलेजमध्ये GS पदावरती राहू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता तुला GS पदावरनं काढून टाकतोय. तू बॅच काढून दे. सर नको, प्लीज नको. सर असं नका करू. ती डिझर्व करते GS व्हायला. प्लीज तिचा बॅच नका घेऊ, प्लीज. होय सर, अनिका बरोबर बोलायली. कमळी GS पदासाठी योग्य आहे सर. थांबा, सगळेजण जरा थांबा. हो, मलाही तेच तर म्हणायचंय की कमळे मॅडमची काहीही चूक नाही. तुम्ही सगळे बोलत आहात ना की कमळे मॅडमकडे पैसे कुठून आलेत. मला माहिती कमळे मॅडमकडे पैसे कुठून आलेत ते. काय तुला माहितीये? अरे बापरे, तिने कमळीला घरात चोरी करताना बघितलं की काय? असू दे असू दे, एक नवीनच ट्विस्ट मिळालेलं आहे. अगं बोल ना मग, बोल तू, काही संकोच न करता बोल. कुठून आले कमीकडे पैसे?